यावर्षी आपण युनिक पीओपीच्या मॉडेल्स एक पब्लिकच्या डिमांडवर आपण यासाठी सर्व गणपती कारखानदारांना तुझा खूप सपोर्ट. सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. ओके. आणि किती फुटापासून किती फुटापर्यंत एक बुकिंग चॉईस हे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मस्त एकदम. मस्त आहे? छान आहे, हा. छान आहे. हो. ह्यामध्ये आणखी एक आहे ना मागे हो. आपल्याकडे या साईडला तर यूज बट इकडे आणखी एक मंडळासाठी आपलं कॉम्बिनेशन कसं चांगलं वाटेल. राईट वाले दाखवतो तुम्हाला इकडे मुंबई पॅटर्न आहे वेगवेगळ्या टाईपचे आहेत आणि संपूर्ण हत्तीवरचा गणपती बाल गणेश. नमस्कार मित्रांनो, पुणे गणेशोत्सव आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे SK आर्ट्स. तर SK आर्ट्स फेमस आहे, शाडू मातीसाठी. पण आपल्याकडे यावर्षी काय आलंय? यावर्षी आपण युनिक पीओपीच्या मॉडेल्स एक पब्लिकच्या डिमांडवर आपण यासाठी घेऊन आलेलो आहोत. ओके मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या पुण्याचा आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हुबेहूब आहे, ड्रेपरी आहे आणि ज्वेलरी आहे. हा तर मी दाखवणार आहे, पण पहिले आपण एक फक्त इकडे चक्कर मारून बघा. सगळे सुंदर अप्रतिम युनिक थीम बेस गणपती बाप्पाच्या ट्रेंडिंग मूर्त्या तुम्हाला इकडे भेटणार आहेत आणि सर्वांवर ड्रेपरी, डायमंड वर्क, ज्वेलरी संपूर्ण गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्या वर्षी सगळ्यात ट्रेंडिंग. आणि तसंच आपल्या प्रभू श्रीराम. तर हे अवेलेबल आपल्याकडे. आता कुठे ऍड्रेस काय असेल सगळ्यात पहिले? आपला ऍड्रेस आहे SK आर्ट्स, जो की आहे केशवनगर, कुंभारवाडा, पुणे इथे. ओके. Yes. आणि आपलं टायमिंग काय असणार आहे? आपलं टायमिंग सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. ओके. तर मित्रांनो, यांचं गुगल लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर सगळं मेन्शन केलेलं आहे मी. SK आर्ट जे इको फ्रेंडली ते समोर आहे, त्याच्या एक्झॅक्टली बाजूला आहे ना. येस, एक्झॅक्टली बाजूला. तर आपल्याकडे ह्या वर्षी किती मूर्ती असणार तिथे? यावर्षी आपल्याकडे 100 ते 150 मूर्त्या आहेत. ओके. पण प्रत्येक मॉडेलचं जे युनिक मॉडेल्स आहेत, प्रत्येक मॉडेलचं आपल्याकडे सिंगल पीस अवेलेबल आहे. ओके. कारण की आपले फर्स्ट इयर असल्यामुळे आपण युनिक मूर्त्या आणल्या आहेत, पण त्या पण सिलेक्टेड आणि सिंगल पीस आणल्या. ओके. Yes. फर्स्ट इयर असल्यामुळे सिलेक्ट नाही, फक्त ट्रायल Selected. बेसिसवर. येस, ट्रायल बेसिसवर. ओके. पण इको फ्रेंडली मध्ये आपल्याकडे काय आहे? 4 ते 5 हजार असं येस, जास्त असं. 4 ते 5 हजार. तर आता ह्या वर्षी किती मोडले तुम्ही? किती? 100 ते 150 मूर्ती. 100 ते 150. Yes. आणि किती फुटापासून किती फुटापर्यंत? 1 फुटापासून आपल्याकडे 4 फुटापर्यंत आहेत. ओके. Yes. म्हणजे जर आता समजा मला ही बाप्पाची मूर्ती आवडली ती एकच आहे, एकच आहे. जर स्क्रीनशॉट घेऊन कोणी पाठवलं तर भेटून जाईल? येस येस येस. ऑनलाईन तुम्हाला एक ऍडव्हान्स अमाऊंट पाठवावी लागेल. ओके. आणि जो आपला नंबर आहे त्या नंबरवर फोटो पाठवून ऍडव्हान्स बुकिंग करू शकता. ओके. रिफंड वगैरे म्हणजे सॉरी डिलिव्हरी वगैरे काय नाही? डिलिव्हरी वगैरे नाही. पण एक गोष्ट मला चांगली आवडली, बुकिंग चॉईस हे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंमत कलेची करा, मूर्तीची करू नका. मूर्तीची करू नका. आता ऑफिसमध्ये जसं आपण बोलतो एवढे काम केलंय, Yes, तसं yes. हे काम म्हणजे वर्षभर चालतं. त्यानंतर हे गणपती हो. बाप्पाच्या मूर्त्या एवढ्या सुंदर दिसतात. खूप तर- मेहनत घ्यावी लागते प्रत्येक मूर्ती मागं. राईट. ड्रेपरी आहे ते आहे, बरोबर. परफेक्ट त्याची घडी घालून बसवणं हे बरोबर. खूप अवघड असतं. राईट. प्रत्येक गोष्टीत मेहनत लागते Yes, आणि yes, ह्याच्यात खूप लागते, कारण की हे येस. आपल्या गणपती बाप्पा आहेत तर Yes. एक देव आपण करतो. बघा आता मित्रांनो, फिनिशिंग बघा, डायमंड वर्क. आता ही पण मला वाटतं एक प्रमुख मंडळ आहे ना मुंबईचं, हो, एक मुंबईचं प्रमुख मंडळ आहे. त्यांची मूर्ती आहे. येस. राईट. तर सुरुवात कोणत्या मूर्तीपासून करूया आपण? सुरुवात दगडूशेठ पासून करूयात आपण. ओके. तर काही सर आहेत सर, कशा वाटल्या मूर्त्या इथे? मस्त एकदम. मस्त आहे? छान आहे, हा. छान आहे. हो. कुठल्या आवडल्या? पाहण्यासारखे दगडूशेठ पण भारी आहे. सगळी मूर्ती चांगली. चांगले. सगळी मूर्ती चांगली. थँक्यू. तर प्रथम सुरुवात कोणत्या मूर्ती असेल? आपल्याला आहे यावर्षी 4 फुटामधला दगडूशेठची मूर्ती आपण बनवलेली आहे. राईट. जी की आपण हुबेहूब आपला जो श्रीमंत दगडूशेठ हलवाई राईट. गणपती आहे त्या गणपतीसारखी बनवायची आपण ट्राय केलेली आहे, जी मंदिरातली मूर्ती त्यासारखी. बरोबर. तर मित्रांनो बघू शकता, खूप सुंदर फिनिशिंग आहे. एवढं सुंदर याच्यावर ड्रेपरी वर्क, मेटल वर्क संपूर्ण करण्यात आलेलं आहे आणि कलरिंग वगैरे बघा, मूर्तीची फिनिशिंग बघा, एकदम अप्रतिम, बेस्ट. Yes. राईट. तसंच छोटीमध्ये आता ही किती फुटामध्ये असेल? ही 1.5 फुटातली आहे ओके. दगडूशेठ. ह्यामध्ये आणखी एक आहे ना मागे हो. आपल्याकडे? अजून याच्यामध्ये भेटून जाईल, जर हवा असेल तसं तुम्हाला पेंटिंग ड्रेपरी करून भेटून जाईल. ओके, त्यात भेटून जाईल. Yes. बघू शकता, खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. आणि हा वाला जो आहे ट्रेंडिंग वाला. येस, यावर्षी सगळ्यात ट्रेंडिंग मूर्ती ज्याला चौरंग म्हणतात. ओके, चौरंग. येस. आणि बघू शकता खूप सुंदर, ह्याच्यावरही ड्रेपरी खूप मस्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर हा आपल्याकडे मुंबईचा गजानन पॅटर्न आहे. राईट. खूप सुंदर आहे मित्रांनो ही 3 मूर्ती. फुटामध्ये मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. तर हा गजानन पॅटर्न जो आहे ना, तो थोडासा भटशाही बऱ्याच गोष्टींचा कॉम्बिनेशन म्हणून त्याला Yes, yes. गजानन नाव दिलं. येस येस जसं आपण बघू शकता, हे सोंड जी आहे ती विशाल शिंदे पॅटर्न टाइप्स आहे. येस. त्याचे जे डोळे म्हणा किंवा मग जो बसण्याची पोज म्हणा, खूप सुंदर आहे. आणि एक असं वाटतं की एक रिअल गणपती बाप्पा आपल्या घरात बसले. रिअल गणपती, रिअल लुक देतो तो गणपती. Right. आपण बघू शकता, खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही. तसंच आता बघू शकता इकडे ही वाली जी ट्रेंडिंग आहे त्यात ही मोठी वाली आहे ना? येस, ही ब्राह्मणी पॅटर्न आहे, ओके. जी की ही सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे, कुठेही जास्त करून अवेलेबल नाहीये.
ओके पण आपण एक बनवायचा ट्राय केला आहे. ओके येस. बेस्ट. तसंच आपण बघू शकतो इकडे आसन लादी या साईडला तर यूज, बट इकडे आणखी एक मंडळासाठी जर हवी आहे तर ही मूर्ती जी आहे ही थोडीशी लालबाग टाइप्स दिसते, बट आसन वगैरे संपूर्ण वेगळं आहे. 2 सिंह आहेत आणि ही आहे साधारणतः मला वाटतं 2 फीट का 3.5 फीट आहे. 3.5 फीट. येस, 3.5 फुटामध्ये आहे. ओके. तर आता आपल्याकडे ह्यांचे स्टार्टिंग रेंज काय आहे? स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 1 फुटाच्या मूर्तीचे 1200 पासून हा. आहे ते 4 फुटाच्या मूर्ती आपल्याकडे 28,000 रेंज आहे. रेंज आहेत. Yes. ओके. तर नेक्स्ट वनचं बघणार आपण. नेक्स्ट हा आपल्याकडे आहे भारत माता पॅटर्न. ओके याला भारत माता पॅटर्न असं बोलतात. त्यानंतर आहे हा ब्राह्मणी पॅटर्न. ओके. यावरही पण कॉम्बिनेशन सिलेक्शन खूप मॅटर करतं. येस, खूप मॅटर करतं. म्हणजे कॉम्बिनेशन बघण्यासाठी आम्हाला कमीत कमी अर्धा तास आम्ही प्रत्येक कापड त्याला मॅच करत राहतो की कुठलं Okay. कॉम्बिनेशन कसं चांगलं वाटेल. राईट. कारण की जे कॉम्बिनेशन तुम्ही बघता आता जसं हा ब्राह्मणी पॅटर्न आहे, पण ह्याचं कॉम्बिनेशन बघा, सिलेक्शन बघा, खूप सुंदर. म्हणजे असं एक डेकोरेशन जरी नसलं, नुसती श्रींची मूर्ती लावून ठेवली येस येस तरी म्हणजे एक अट्रॅक्शन, लोकांचं मन खेचून गेलं असं. येस. राईट. जसं हा आम्ही तुम्हाला सुरुवातीला दाखवला. अरे वा, दगडूशेठ छोट्यामध्ये पण आहे. हा पण म्हणजे हा 2 किती फुट. फुटामध्ये असेल? 2 फूट आहे. त्याच्याकडे आपल्याला 2 फूट आणि 2.5 फूट आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. सेम वर्क मध्ये तुम्हाला करून भेटतील मूर्ती. क्या बात आहे. बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती आहे. सेम फिनिशिंग आणि ह्याच्यात ऑप्शन्स आहेत अजून. ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. परफेक्ट. आता बघा जसं छोटेवाले दाखवतो तुम्हाला इकडे मुंबई पॅटर्न आहे, संपूर्ण विथ ड्रेपरी. हा वाला जो आहे ह्याच्यावर शेला आहे बट ड्रेपरी नाही आहे. ही पण खूप सुंदर मूर्ती आहे. आता ही बघा तुम्ही मुंबई पॅटर्न. अच्छा, म्हणजे हा डिफरन्स आहे, म्हणजे की ही सेम वाटते मला मूर्ती, कारण की Same सोंडेवरून मूर्ती. मी अंदाज लावतो. येस येस, सेम मूर्ती आहे. ओके. तर मित्रांनो ही मूर्ती अशी आहे, पण ड्रेपरी केल्यावर अशी दिसते. आता हिला ड्रेपरी करून हवे असेल तर भेटून जाईल. कलर कॉम्बिनेशन माझ्या चॉईसने. येस, तुमच्या चॉईसने. ओके. म्हणजे समजा मी बोललो की येलो कलर हवा आहे, भेटून. येस येस, भेटून जाईल. परफेक्ट. तर मित्रांनो ऑप्शन आहे, स्क्रीनशॉट काढून लवकर सेंड करा, बुक Yes. करून टाका. राईट. आता बघा जसं इकडे आपण बघू शकतो मुंबई पॅटर्न, खूप सुंदर आहे. आणखी एक मूर्ती इकडे तेजुका टाइप्स, ही पण खूप सुंदर आहे. तसंच इकडे हे बघा, जबरदस्त. पूर्ण ड्रेपरी वर्क मध्ये हवा असेल तर पूर्ण ड्रेपरी वर्क मध्ये पण आहे आपल्याकडे. ओके. म्हणजे जे हे की कुर्ता पॅटर्न मध्ये येतो. राईट. आता हे खाली जे आहे ते किती फुटामध्ये आहे साधारणतः? हे 2 फूट आहेत. 2 फूट. Yes. तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मूर्त्या दाखवतो. जसं आता हे 2 फुटामध्ये इकडे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या टाईपच्या आहेत आणि संपूर्ण ड्रेपरी वगैरे करण्यात आलेली आहे. तर इकडे बघा दगडूशेठ हलवाई आणखी एक आहे, जो पण खूप सुंदर आहे. याच्यावरही फिनिशिंग वगैरे बेस्ट केलेली आहे. ही कुठली, श्रीकृष्ण का? ही श्रीकृष्ण पॅटर्न आहे. हे सगळ्यांची कलरिंग, डोळे, कॉम्बिनेशन वगैरे मस्त बनवलं एकदम. म्हणजे थँक्यू. राईट. कारण की त्याचं जे फिनिशिंग मॅटर करते ना, ते सगळं ऍक्च्युली कलरिंग पण तेवढं इफेक्टिव्ह आहे त्यामुळे. आणि याच्यावर लाईट जर आणखी एक स्पेशल मारली. येस येस, एक सिंगल फोकस इनफ आहे विदाउट डेकोरेशन. राईट. बरोबर. बघू शकता मित्रांनो इकडे पण तशी ही जी मूर्ती आहे खूपच सुंदर दिसते आणि कलरिंग वगैरे बेस्ट. तसंच इकडे एक आहे, जबरदस्त. ही एक बघा मित्रांनो, पेशवा पॅटर्न आहे. पेशवा पॅटर्न, खूप सुंदर दिसते. तसंच आता हत्तीवरचा गणपती बालगणेश. हा. आणि आमचे SK 800 इको फ्रेंडलीचे ओनर स्वप्नील सर कसे आहात? एकदम मस्त. इकडे बघा, आता ही वाली जे विठ्ठल. ओके. खरंच कलाकारी म्हणतो ना मित्रांनो, हे जे लिहिलं आहे ना ह्याची खरंच कदर करा. कारण की बघा ही जी मूर्ती आहे खूप ठिकाणी मी बघितली, पण हा कलर देण्यात नाही आलेला. ह्याला मॅचिंग इकडे हे टिक्का कॉम्बिनेशन आणि व्हाईटला ब्ल्यू मस्त दिसते. राईट. असं कमळावर हे जास्वंद. इकडे बघा आणखी एक, जसं आपला इकडे श्रीकृष्ण आहेत, ह्याचं पण कलर कॉम्बिनेशन आणि ओरिजिनल हेअर्स लावलं तिथं. येस, ओरिजिनल हेअर्स. राईट. आणि मोस्ट ट्रेंडिंग आमच्या प्रभू श्रीरामांची मूर्ती, जशी अयोध्येला आहे तशी एक्झॅक्ट अयोध्येला आहे, रामलल्ला सेम. ही किती फुटामध्ये असणार साधारणतः? ही आपल्याकडे 2.5 फुटामध्ये अवेलेबल आहे. ओके. सिंगल पीस आहे. ओके. येस. क्लास. मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे आणि याचं फिनिशिंग वगैरे तेवढंच, म्हणजे असं एक्झॅक्टली जी सेम तिकडे जी मूर्ती आहे येस तशीच. येस, सेम काहीच हुबेहूब change बनवायचा ट्राय केला. राईट. आता इकडे बघा, इकडे पण लालबागचा राजा 2 फूट. 2 फूट. परफेक्ट. इकडे बघू शकता आपण, इकडे श्रीकृष्ण शेष नागावर, ह्यालाही ड्रेपरिंग केली. येस, याला क्लास. जबरदस्त. मित्रांनो बघा खूप सुंदर दिसते ही मूर्ती पण, आणि तेवढंच सुंदर फिनिशिंग ही केलेलं आहे. आता इकडे बघा मोस्ट ट्रेंडिंग आपले, जसं आपण बोलतो की विशाल शिंदे पॅटर्न, तो आहे. टिटवाळा आहे, चंद्रावरचा गणपती बाप्पा आहे.
इकडे बघू शकता उंदरावरचं श्री गणेश आसन लोड बोलतात ना, आसन Yes. राईट. आता इकडे बघू शकता तुम्ही, इकडे पण आपलं गाई वासरू बाल गणेश, इकडे जास्वंद. आता ज्यांना ड्रेपरी नाही त्यांना ड्रेपरी करून मिळेल, येस येस संपूर्ण करून भेटेल ना. येस संपूर्ण. त्याचे सुप्रसिद्ध कलाकार राहुल सर, राहुल शिंदे सर, कसे आहात? हाऊ आर यू सर? एकदम मस्त, आत्ताच आठवण काढली. हा मग वर्षी पीओपी पण हा पीओपी पण आहे. क्या बात आहे. म्हणजे राहुल सरांच्या हातची कलाकारी बघायला भेटणार आहे आपल्याला. काय म्हणता बाकी अजून? काय नाही, एकदम मजेत आहे. मजेत, हो, तू कसा आहेस? एकदम मस्त सर. रील्स वगैरे छान बनवतो. चालू आहे, तुमची Support कृपा आहे भरपूर सर. सर्व गणपती कारखानदारांना तुझा खूप सपोर्ट आहे. त्याच्यामुळे जो बिझनेस वाढीला जो हे हातभार लागलाय तुझा, हा, तो एक फार मोलाचा वाटा आहे तुझा त्याच्यामध्ये. थँक्यू सर, थँक्यू सर. तुमचं पण प्रेम आहे ते महत्वाचं आहे आमच्या. खूप सुंदर आहे आणि ह्या साईडलाही खूप सुंदर, म्हणजे जे प्रमुख ट्रेंडिंग गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला दाखवतोय. जसं काय इकडे बघू शकता तुम्ही, ही पण एक मूर्ती आहे जी की एक पाटावर म्हणजे एक आसनावर बसलेली आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे याचं पण सिलेक्शन बघा, कॉम्बिनेशन बघा, यावरनं तुम्ही अंदाज लावा. एकदम बेस्ट ट्रेंडिंग मध्ये व्हाईट विथ हे आपलं पर्ल्स आहेत, मोती. आता हे सगळं करायला बराच वेळ झाला असेल ना Yes, साधारणतः. yes. ड्रेपरीला एक गणपती बाप्पाला किती वेळ लागतो? एक ड्रेपरीला तरी कमीत कमी 4 ते 5 तास तरी जातात. एवढा वेळ जातो? येस येस समज हे काम गेले 2-3 महिने चालू असेल म्हणजे. येस गेले 2-3 महिने चालू आहे. परफेक्ट. आता बघू शकता इकडे ही एक गणपती बाप्पाची मूर्ती, ही पण खूप सुंदर आहे. चौरंगावर बसलेली. चौरंगावर बसले नाही, याला मला वाटतं कुर्ता वगैरे ड्रेपरी केलेली. येस कुर्त्याची ड्रेपरी केली आहे. राईट. प्रभू श्रीराम उभी मूर्ती. आणि ही पण जेवढी आपली जी मंदिरातली मूर्ती आहे ही वाली, जेवढी सुरेख आहे तेवढीच एक Yes. हे युनिकनेस. येस युनिकनेस. कारण ह्याच्या मागे जर समजा असं डेकोरेशन केलं, थीम वगैरे, येस एक आपण Class. म्हणू शकतो की आपण ते रामाचं वनवासातलं जरी थीम केलं बरोबर, तरी ते हुबेहूब दिसते. राईट. तेवढा सुंदर आणखी एक गणपती बाप्पाची मूर्ती इकडे बघू शकता. याची जी फिनिशिंग आहे, कलरिंग आहे, डोळ्याचा कलर बघा, फेस लुक बघा, एकदम अप्रतिम, एकदम रिअलिस्टिक, खूप सुंदर दिसणारी गणपती बाप्पाची मूर्ती इकडेही आहे. आणि हा जो आपला ट्रेंडिंग, ट्रेंडिंग क्या बात आहे, पेशवा पॅटर्न. पेशवा पॅटर्न, ही मूर्ती म्हणजे आपण बोलू शकतो व्हिडिओमध्ये खूप जास्त लांब लांब लोकांनी बघितलेली. येस ती आपल्याकडे पुण्यात भेटणार आहे. पुण्यात भेटणार आहे. जबरदस्त. इकडे बघा, खूप सुंदर आणखी एक, आणि तेवढं सुंदर कॉम्बिनेशन पण आहे. कारण की येल्लोइश, लाईट येल्लोइश आहे, लेमन कलर, आणि त्यामध्ये म्हणजे आपले एक रेडिश, डार्क रेड कलरचे हे आहेत ना डायमंड्स. येस राईट. तसंच इकडे बघू शकता. चिंचपोकळीचा चिंचपोकळी. चिंतामणी. हे किती फुटामध्ये असणार आहे साधारणतः? हे 2.5 फुटामध्ये आहेत आपल्याकडे. ओके. जे घरगुती पण बसू शकतात तुम्ही. जबरदस्त. येस छोटं मंडळ असेल त्यासाठी पण आहे. येस त्यांच्यासाठी पण आहे. राईट. आणि इकडे पण बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत. तर प्रथमेश, आपलं आता टायमिंग काय असणार आहे इकडे? टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. ऑनलाईन डिलिव्हरी? ऑनलाईन डिलिव्हरी नाही आपल्याकडे, ऑनलाईन बुकिंग घेऊ शकतो आपण. ओके. तुम्ही मूर्तीचा स्क्रीनशॉट काढून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. ओके. एक जी आपली ऍडव्हान्स अमाऊंट असते हा. मूर्तीची 50%, ते तुम्ही आम्हाला ऑनलाईन गुगल पेला पे करा. तुमची ती मूर्ती बुक होईल. बुक होईल. येस आणि घ्यायला आता तुम्हाला आपलं- इकडेच यावं लागेल. राईट. Yes. संपूर्ण पीओपी, इको Yes. फ्रेंडली पाहिजे असेल तर समोर आहेत. समोर आहे. तर मित्रांनो, खूप सुंदर माहिती मिळाली आहे. तेवढ्याच सुंदर गणपतीच्या बाप्पाच्या मूर्त्या पण आहेत इकडे. तर कुठली मूर्ती आवडली असेल तुम्हाला, पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल, स्क्रीनशॉट घ्या, खाली दिलेल्या नंबरवर सेंड करा, तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे. तसंच एखादी मूर्ती आवडली असेल तर लवकरात लवकर आहे, कारण सिलेक्टेड आहे, ओनली वन पीस आहे, 1 पीस ओनली. वन पीस ओनली. Yes. तर मित्रांनो, खूप सुंदर माहिती मिळाली. यांचं गुगल लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलाय. तर व्हिडिओ आवडला असेल पुणे गणेश उत्सवला सबस्क्राईब करा, आणि कुठली मूर्ती आवडली असेल तर SK आर्ट्सला व्हिजिट करा. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश.